मस्त इथं फोडी आपल्या आंब्याच्या खाराच्या वाळू घातल्या होत्या. जेवढ्या हडकल्या नाही की तेवढा आपला खार जे ना असं घट्ट राहते ना. असे छोटे छोटे छान फोडी केल्या. आणि आता मला टाकायचं आहे खार, कारण रात्रभर की नाही मस्त फोडी आपल्या सुकल्या आता. आणि ज्याच्यानं की नाही खार नासत पण नाही आणि वर्षभर की नाही फोडी पण अशा घट्ट राहतात. जितके आपण फोडी की नाही हडकू दिल्या ना तितका खार आपला चांगला राहते, खराब पण होत नाही. चला रात्रभर फोडी हडकल्या, त्याच्यामधले की नाही काडी कचरा जी होता ते असे टपरं वगैरे असतात ना, हे बघा पातळ टपरे, त्याच्याने खार नसते. तर हे सगळं जे आहे ना मी काढून घेतलंय. आणि आता माझी हळदी तर खाराची तयारी सुरू. कारण खार करायचं म्हणलं नाही त्याच्यामध्ये की नाही छोटे मोठे मसाले की नाही भरपूर टाकावे लागते. तर ते खार आहे ना आपलं एकदम छान आणि मस्त होते. तर चला मी खारासाठी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला. आणि मला आता सगळं की नाही भाजून वाटून घ्यायचंय. तर हे बघा इथं घेतल्यात मी, ह्या घेतल्यात मेथ्या. आणि ह्या की नाही थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या, कारण कोरड्या मेथ्या आपण भाजतोच ना तर तेवढी मेथी की नाही खमंग भाजल्या जात नाही. आणि थोडंसं तेल टाकून आपण मेथ्या भाजल्या नाही की मेथी खूप छान खुसखुस अशी भाजल्या जाते आणि त्याचा कडूपणा पण कमी होते. आणि मेथ्या मी घेतल्यात एवढ्या. तर आता हे की नाही 4 किलो आंबे आहेत तर त्याच्यासाठी एवढ्या मेथ्या घेतल्यात. आणि हळद पण आपली घरचीच हळद आहे, ही पण थोडी जास्त टाकायची ज्याच्यानं खार नासत नाही. आणि हे बघा हे आहेत धने. आणि हे घेतले लाल तिखट. आणि लसण की नाही भरपूर लसण मी टाकत असते, तर कालच लसण सोलून व्यवस्थित करून ठुला. हे बघा हे इथं घेतलं जिरे. आणि हे घेतलंय एवढं जे आहे एवढं मीठ घेतलंय. म्हणलं तर अर्धा किलोच्या जवळजवळ मीठ घेतलंय. तर एवढे जे मसाले आहेत ना आता सगळे आपल्याला खारामध्ये अजून भाजायचे तर आणि पुन्हा वाटायचे. आणि अजून ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणतात तर काय थोडंसं लवंगा आणि एखादा दालचिनीचा तुकडा एवढं टाकायचं. जास्त काही खारामध्ये आपल्याला टाकायचे नाही मसाले, गरम मसाले वगैरे जास्त टाकायचे नाही. तर चला आता हे सगळं जे आहे ना मी भाजून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. चला इथे की नाही खारासाठी मी तेल ठेवलं आहे गरम करायला. आणि हे आपलं प्युअर शेंगदाण्याचं तेल आहे. आता हे चांगलं कडकडून गरम करून घ्यायचं. म्हणलं तर गार झाल्यावर आपल्या खारामध्ये टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी गरम करायला ठेवले तेल. तेल छान असं तापलंय मस्त वाफी पण. आता त्याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकली मी. चांगलं तेल की नाही असं कडकडून घ्यायचं ज्याच्यानं आपलं खार खराब होत नाही. तर चला आता गॅस बंद करून टाकणार आहे. मोहरीची डाळ जराशी की नाही मी भाजून घेतली आणि पुढे मिक्सरमधून काढून घेतली, कारण थोडीशी गरम झाली तर मोहरीची डाळ मिक्सरमधून छान निघते, नाही तर मग बरोबर निघत नाही. तर चला आता किती छान सुकल्यात आपले. चला आता सगळा मसाला जे मी सगळं वाटून घेतलंय. हे बघा जितकं तुम्हाला दाखवते त्यांना जिरे धने मेथ्या आता सगळं जे ना मी असं छान वाटून घेतलंय. सगळं जे ना आपल्याला हातानेच कालवायचंय, कारण हाताने कालविलं ना तर मसाला की नाही छान असा लागतंय. आणि हे घेतलाय मी थोडासा लोणच्याचा मसाला, ज्याच्यासाठी चव खूप भारी. हे आहे लास्टला लसण. चला आता हाताने आपण ह्याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. चांगलं असं घोळून घेतलं ना आपण की एक एक फोडीला जे ना मीठ आणि मसाला मस्त लागतंय. आणि चमच्याने हे केलं तर नाही महागाई कढीपत्ता. चला तरी मसाला छान लागला फोडीला. जे आपण तेल गरम करून घेतलं होतं ना तेल आता ह्याच्यावर टाकून द्यायचं. आता तेल ना थोडं थोडं मी टाकीत जाणार आहे, कारण जेवढं लागलं ना तेवढं तेल आपल्याला.
जवळजवळ मला तरी भरपूर 1 किलो तेल टाकलं, 1-1.25 किलो तेल असं टाकलं ह्याच्यामध्ये. आणि बरोबर तेल पण कमी नाही जास्त नाही. असं छान आपला खार जे ना एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त झणझणीत असं झालंय. बघू शकताय मंडळी, आपला खार जे की नाही एकदम छान असं झणझणीत असं झालं. हे बघा किती मस्त किती भारी झालं आपला खार. आणि 1.25 किलो तेल टाकले मी. आता ह्याला 2 ते 3 किलो आंबे होते हे. तर बघू शकता आपला खार किती मस्त झालाय. तर पूर्ण जे आहेत ना मसाले मी काय टाकलं काय नाही ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी वाटली खाराची मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.